अर्थी वैराग्य दोही यथा सांग दोहीकडे. सुजन हो, 2014 सालापासून त्यांनी कीर्तन सेवेला प्रारंभ केलेला आहे. नागपूर येथील प्रसिद्ध कीर्तन केसरी श्रीयुत मोहनबुवा कुबेर, आम्ही कीर्तनकार त्यांना कीर्तन क्षेत्रातला कुबेर असं म्हणतो, अशा अधिकारी गुरूंकडे त्यांनी कीर्तनाचे धडे घेतलेले आहेत. अत्यंत सात्विक, सोज्वळ आणि जे खऱ्या अर्थानं परंपरागत हरी कीर्तन आहे असं कीर्तन करणारे आमचे सर्वांचे आपले बुवा आणि मंदिराविषयी अत्यंत प्रेम असणारे श्रीयुत राहुल बुवा गणोरकर यांना मी गोपालकृष्ण मंदिराच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आजच्या कीर्तनाला प्रारंभ करावा. तत्पूर्वी थोडासा साथीदारांना एक कळमळीचा संदेश देतो. सर्व कार्यक्रम वेळेवरती सुरू व्हावेत. दुपारच्या सत्रामध्ये 4 वाजता अमृत वक्ता अशी ज्यांची ओळख ते श्री विवेकजी घळसासी यांचं प्रवचन असणार आहे. यानंतर आज एक नृत्याचा कार्यक्रम असेल आणि भाविक हो, आजच सांगून ठेवतो, उद्याचं सकाळचं प्रवचन ठीक 9 वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये 9:30 असेल तरी ठीक 9 वाजता त्या वक्त्याचं नाव मी नंतर सांगेन, मला माहिती नाही आहे. समजलं ना? उद्याचं सकाळचं प्रवचन ठीक 9 वाजता. सर्व कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडत आहेत आणि खरंच सांगतो, कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या 3 कलाकारांचा खूप मोठा हात. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. हे कलाकार नाही आहेत, हे कलेचे उपासक आहेत, लक्षात घ्या. माझे कीर्तन क्षेत्रातील गुरुबंधू श्रीयुत राहुल बुवा यांना विनंती करतो, त्यांनी आपल्या कीर्तनाला प्रारंभ करावा. मी आदरणीय बुवांना विनंती करेन, कीर्तन किती वाजता सुरू झालं इकडे पाहू नका. 1 ते 1:15 पर्यंत आम्हाला जेवू घाला जास्तीत जास्त. म्हणण्याचा हेतू असा, बुवांचं चरित्र तसं आहे, लक्षात घ्या. म्हणून जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु ताई महाराज की जय.
सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां कोटिसूर्यसमप्रभां शिवधरां चन्द्रांशुबिम्बाधरां विद्यामानसभूषितां भगवतीं श्री अम्बिकां श्रीधरां सौभाग्यां वरदां सदा सुमधुरां सन्मङ्गलाम् ईश्वरीं करवीरप्रियस्वामिनीं सुललितां ताम् अम्बिकाहं भजे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वन्दे श्रीगुरुराजचरणयुगलं श्रीरामकृष्णं गुरुं विज्ञानं निजज्ञानपङ्कजकला युक्तं प्रभुं ईश्वरं वेदब्रह्म उपासकं गुरुवरं सत्सारदा स्वामिनं योगेशं निखिलं सदा सुपूजितं श्रीनाथनाथं विभुं। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। राजाराम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजाराम कृष्ण हरे सीताराम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजाराम कृष्ण हरे जय जय राम श्री राम 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 कृष्ण। गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल गोवर्धन गोवर्धन धर गोपाल गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे राजा राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राजा राम श्री राम 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 राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारे
रामचरणी लक्ष लागो सीता रामचरणी लक्ष लागो सीता रामचरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो सद्गुरुनाथ चरणी लक्ष लागो रे राजा रामचरणी लक्ष लागो रामचरणी लक्ष लागो जानकीनाथ चरणी लक्ष लागो रे राजा रामचरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह भागो कीर्तन संगे रंगात देह कीर्तन संगे रंगात देह भागो 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 सद्गुरुनाथ चरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो रे नाथ चरणी लक्ष सद्रूप चिन्मय नारायण रूप धावो सद्रूप चिन्मय नारायण रूप धावो तन्मय होनी बळवंत प्रेमी गावो तन्मय होनी बळवंत प्रेमी गावो हो सीता रामचरणी लक्ष लागो राजा रामचरणी लक्ष लागो रे नाथ चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी रामकृष्ण गुरु माझे रामकृष्ण गुरु माझे आई बदला ठाव दत्त दिगंबर माझे आई बदला ठाव द्यावा पाही दत्त दिगंबर माझे आई बदला ठाव द्यावा पाही महालक्ष्मी माझे आई बदला ठाव द्यावा पाही महालक्ष्मी माझे आई बदला ठाव द्यावा पाही जेणे मक्षिका मक्षिका हो जेणे मक्षिका
प्राप्त कैचे तया भोजनाची रुची प्राप्त कैचे तया भोजनाची रुची प्राप्त कैचे जेणे मक्षी खा जेणे मक्षी खा भक्षिले जाणिवेचे तया भोजनाची रुची प्राप्त कैचे तया भोजनाची रुची प्राप्त कैचे जेणे मक्षी खा भक्षिले जाणिवेचे अहं भावजा अहं भावजा मनसेचा विरनाम अहं भावजा अहं भावजा अहं भावजा अहं भावजा मानसेचा विरनाम तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना जेणे मक्षी खा पक्षीने जाणिवेचे जेणे मक्षी खा जेणे मक्षी खा जेणे मक्षी खा रामा 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 राम राया राम राया राम राया राम राया राम राया राम राया राघोबाने राम राया राघोबाने राम राया राघोबाने राम राया राघोबाने राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम अहो राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देव भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. इथले कोणीच म्हणणार नाही, समोरचे म्हणतील जय जय.
तुम्ही जितका गजर लहान केला तितकं माझं कीर्तन वाढलं म्हणून समजा. पंढरीनाथ महाराज काय सांगतात आचार्य की ये चान्ये प्रतिबंधः, ये चान्ये प्रतिबंधः पुंसः संसार हेतवो दृष्टः तेषामेकं मूलं प्रथम विकारो भवत अहंकारः. जय जय रघुवीर. असं आहे, मी तुम्हाला नवीन नाही आणि तुम्ही मला नवीन नाही. आता काही चेहरे आहेत जे बिचारे बाहेर नाही आनंदोत्सवाला आले. मला जेव्हा फोन आला तेव्हा मी एकच म्हटलं की एवढी सगळी मोठी मोठी माणसं ठेवलीत आणि या सगळ्या मोठ्या माणसांमध्ये मी कसा काय बसणार, मी लहान माणूस, मी कसा काय बसणार. त्यावर आमच्या मंदाताई म्हणायला, तीच अडचण झाली म्हणे आमची, सगळे मोठे झाले लहान कोणीच नाही. पंढरीनाथ महाराज की. आणि का म्हणून हा आनंदोत्सव आहे, दोन कारण मी इथे येण्याची, दोन कारण. माझं मंदिर तर माझंच आहे, काही प्रश्न नाही की एक म्हणजे लहान कोणी नाही म्हणून मी आलो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मागल्या वर्षी त्याचा वाढदिवस प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली तेव्हा मी कीर्तनाला होतो, म्हणजे मी पहिला होतो कीर्तनकार. तर मग गोपाळकृष्ण म्हणाला तू पहिल्यांदा आला ना, आज का नाही. पंढरीनाथ त्याच्यामुळे तू हवाच. दोघांची आज्ञा घेऊन इथं आलोय. काय आहे बघा की माणसाचं जीवन कसं असतं. हे माणसाच्या जीवनात कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी सुखाचा थंडावा किंवा कधी दुःखाचा वणवा. हा माणसाच्या जीवनात कायम आहे, कायम आहे. बरं, असं कधी होत नाही की याच्या जीवनात कायम दुःखच आहे आणि या समोरच्याच्या जीवनात कायम सुखच आहे, असं कधीच होत नाही. तुम्ही म्हणाल असं का होत नाही, काही पण सांगतं का बुवा. असं होतच नाही. याचं कारण असं आहे की तो नियमच असा आहे की सुखस्यानंतरम दुःखम, सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यं लभते दुःखम, न नित्यं लभते सुखम. असं आहे. इथे महोत्सवासारखा आपण मांडणी केली आहे, स्टेज केलं आहे, उत्तम साथीदार आहेत, व्हायलिनवाले आहेत, सगळं उत्तम आहे. सगळं आमचे अजय दादा आहे, अतुल दादा आहेत, सगळे आमचे ओळखीचे आहेत. मांडणी महोत्सवासारखी आहे, पण कीर्तन मी मंदिरातलंच करीन. पंढरीनाथ. कारण मी महोत्सवी बुवा नाही. त्या महोत्सवासारखं गाणं ते वेगळ्या पद्धतीचं आणि त्या ताना मारणं मला येत नाही. जो प्रतिपाद्य विषय आहे त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, ते खरं कीर्तन. आणि आमच्या आता आदित्य बुवा येऊन गेले, ते म्हणाले ना की कीर्तनकारा नमस्कार, कीर्तनकाराला अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, कीर्तनकाराला नमस्कार नाहीच आहे मुळी. बरं, मला तर तुम्ही करण्याचं काही कारणच नाही आहे, कारण मी तुमच्यापेक्षा वयाने छोटा आहे. पण नमस्कार कोणाला आहे, तो नमस्कार गादीला आहे. आणि ज्यावेळेस कीर्तनकार समजायला लागले तो नमस्कार माझा आहे, तेव्हापासून कीर्तनकाराला काय म्हणावं हे आता मी सांगू शकत नाही, कीर्तन झाल्यानंतर विचार. माणसाचं जीवनात असंच आहे, कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. पण जे सुख आणि दुःख आहे ते देखील कायम राहत नाही. दिवसाचे 8 प्रहर आहेत आणि या 8 प्रहराची विभागणी जर का आपण 4-4 प्रहरांमध्ये केली, 3 तासाचा 1 प्रहर म्हणजे 8 त्रिक 24. आता 4 प्रहर घ्या, त्या 4 प्रहराला म्हणजे 1.5 तासाचे ते अर्धे होतील. जर 3 तासाचा 1 प्रहर म्हटला तर 1.5 तासाचा एक, 1.5 तासाचा दुसरा. हे 2 प्रहर जर का आपण घेतले अर्धे तर या 2 प्रहराचं जर का आपण शांतपणे अवलोकन केलं तर असं लक्षात येईल, कुठल्या तरी 1.5 तासात आपण आनंदी असतो आणि कुठल्या तरी 1.5 तासात आपण दुःखी असतो. बारकाईचा विचार आहे, करून बघा, करून बघा. आणि काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर सोडणार आहे. जेवणाची काळजी मलाही आहे, कारण बुवाही जेवायला थांबलेलाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशी काळजी करू नका की बुवा नेतात का 2 वाजेपर्यंत, 1:30 पावणे नाही, 1:30 पावणे मी वाजवणार नाही. बरोबर 1 वाजता प्रयत्न, 1 वाजताच आपण भैरवी म्हणून बसूया खाली. काय आहे की 1.5 तासाचा जरी आपण विचार केला ना, या 1.5 तासाच्या विचारामध्ये माणूस कधी आनंदी असतो तर कधीतरी दुःखी असतो. तुम्ही म्हणाल असं का व्हावं,
की माणसाने पहिल्या 1.5 तासात किंवा दुसऱ्या 1.5 तासात आनंदी आणि दुःख व्हावं, तर सोपं आहे. समर्थांचं सांगणं आहे की मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आपण जसं पूर्वसंचित, आता मी पूर्व सिद्धांत सांगत नाही, कर्म सिद्धांत सांगायला मी आलो नाही, त्याची मीमांसाही मला करायची नाही. पण काहीतरी पूर्व सुकृत असतं, त्यांना आपल्याला जीवनात घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याचा प्रत्येक गोष्टीचं जे आपल्या समोर घडतंय ते आधी कुठेतरी घडलेलं असतं किंवा त्याची ती प्रतिकृती असते, नवे नवे त्याचा जो परिक्रोश असतो. आणि मग म्हणाल बुवा यालाच सुख म्हणायचं आणि यालाच दुःख म्हणायचं, हे कोणी ठरवलं? नाही, अमुक गोष्टीला सुखच म्हणायचं आणि अमुक गोष्टीला दुःखच म्हणायचं, हे तरी कोणी ठरवलं? बरोबर आहे ना. एखादी गोष्ट जर का एखाद्याला सुखकारक आहे तर ती दुसऱ्याला दुःखकारक राहू शकते, आणि एखादी गोष्ट दुसऱ्याला दुःखकारक आहे ती तिसऱ्याला सुखकारक राहू शकते. सोपा दृष्टांत देतो म्हणजे अगदी लक्षात येईल विषय. मला सांगा, विंचू चावणं सुख का दुःख? काय बुवा, काही विचारता का? विंचू चावणं दुःखच, ते सुख आहे का? नाही. कोणी असं म्हणेल का की बुवा मला ना त्या दिवशी 4 विंचू चावली, इतक्या गुदगुल्या झाल्या, आयुष्यात एवढ्या गुदगुल्या मला कधीच झाल्या नाही, असं म्हणेल का कधी कोणी? विंचू जे चावणे ते दुःखकारक आहे, पण त्याचा जर का दुसरी बाजू आपण बघितलं तर तुम्हाला आम्हाला दुःखकारक आहे. मी लहान असताना आमचं मातीचं घर होतं आणि त्या मातीच्या घरामध्ये थंड असायचं, ते सगळं लादणी वगैरे असायची. पण कोणीतरी पाहुणे मंडळी येणार म्हणून ते पाहुणे मंडळी यायचे, तर यायच्या आत काय व्हायचं की बा चादरी बदलायच्या, घरच्या ज्या असतात रोजच्या वापरण्यातल्या ज्या चादरी असतात त्या बदलायच्या, उशांच्या खोळी बदलायच्या, आणि जे नवीन जे कोणी आपल्याकडे पाहुणे येणार आहे त्यांना नीटनेटकं आपलं घर दिसलं पाहिजे म्हणून जुनी पद्धत. बरं हल्ली नाही, हल्ली 1-1 महिना बदलत नाही, पण नरे ना अंगावरचेच कपडे धुवत नाही तर चादरी जाऊ दे, त्याच्याबद्दल काय बोलायचं. तर मी सहज अशी त्या चादरीच्या एका कोपऱ्यामध्ये असा हात टाकून तिला झटकायचा प्रयत्न केला आणि अचानक हाताला काहीतरी चावलं असं झालं, इतकं जोरदार चावलं, हात झटकला मी माझा आणि तो तक्तपोस बाजूला करून बघतो तर काय पांढरा विंचू होता. पांढरा विंचूचं विष फार लवकर चढतं म्हणे. माझ्या हाताला पट्टी बांधली आणि डॉक्टरकडे घेऊन नाही गेले मला. आमच्याकडे एक मंत्रशास्त्र ज्यांना माहिती होतं असे आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होते. त्यांनी काही नाही, देवाजवळचा अंगारा घेतला आणि 3 वेळा काय फुफाफू केलं, तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आजपर्यंत विंचू चावलं तरी दुखत नाही. पण नरीनाथ, विंचू चावल्याचं दुःख आहे, पण विंचू चावल्याचं दुःख मला आहे, तुम्हाला आहे. पण एक अशी व्यक्ती आहे किंवा एक अशी जात आहे की ज्या जातीला जर विंचू चावला, तो चावल्यानंतर त्याचं दुःख नाही, त्याचं सुख वाटतं. तुम्ही म्हणाल कसं काय बुवा? मला सांगतो, आमच्याकडे एक भांडे घासणारा होता आणि तो भांडे घासणारा तुम्हाला सांगतो इतका प्रामाणिक होता की तो ना गांजा पिऊन यायचा आणि गांजा पिऊन आल्यानंतर जो भांडे घासायचा की आम्हाला दर 2 वर्षांनी सगळी भांडे बदलावी लागायची, इतका स्वच्छ घासायचा. काय पितांबरी काय नाचचं काय म्हणतात त्याच्याही पेक्षा सुंदर. आणि त्याला त्याचे पैसे आठवड्याचे मिळाले की तो गांजा प्यायचा, दारू प्यायचा, सगळे व्यसन होते त्याला. आणि ज्यावेळेस आता काहीच आपल्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आहे, आपल्याकडे काहीही नाही, आता आपल्याला कोणी उसणं देणारी नाही, कोणी आपल्याला दारूही देणार नाही, कोणी आपल्याला गांजाही देणार नाही, ही अवस्था ज्यावेळेस त्याची व्हायची त्यावेळेस खिशातनं एक डबी काढायचा आणि ती खिशातली डबी त्यानं काढली की ती कोणाला दिसणार नाही अशी हळूच बाजूला घ्यायचा, आपलं तोंड बाजूला करायचं एका कोपऱ्यामध्ये, आणि त्या डबीत काय आहे आम्ही एकदा बघितलं, त्या डबीतनं विंचू बाहेर निघायचं आणि तो विंचू निघाला की हा काय करायचा, आपली जीभ त्या डबीजवळ न्यायचा आणि जीभ डबीजवळ नेल्यानंतर तो काय होतो, चटकन त्याच्यावर डंख मारायचा जिभेवर, आणि जिभेला डंख मारला की याला इतका आनंद व्हायचा, कारण त्या विषानं याला दारू चढल्यासारखा आनंद व्हायचा. म्हणजे मला सांगा, एकाला जे सुखकारक आहे ते दुःखाला जसं दुःखकारक आहे, तसं विंचू चावणं तुम्हाला मला जरी दुःखकारक असलं तरी ते त्याला सुखकारक आहे, सुखकारक. मग हे सुख दुःख कोण ठरवतं की ही गोष्ट सुखाची, ही गोष्ट दुःखाची? याचाही विचार केला पाहिजे ना. असं आहे, कथा कीर्तनांमध्ये काय सांगितलं गेलं पाहिजे तो सांगण्याचा अधिकार माझा नाही,
पण मला शिकवलं काही एवढंच सांगतो की कथा कीर्तनातनं की भक्ती, वैराग्य, ज्ञान, कर्म या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. इकडचं तिकडचं 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 ते तर सगळेच सांगू शकतील हो. पण या पद्धतीने जे जातं ते कीर्तन, त्याला कीर्तन म्हणतात. आणि केवळ गाणं म्हणत बसलं, केवळ इकडचं तिकडचं बोलत बसलं, याला कीर्तन नाही म्हणत, याला समाज प्रबोधन म्हणतात. पंढरीनाथ तुम्हाला पटो का ना पटो. मग हे कोणी ठरवलं की अमुक एक गोष्ट सुखाची आणि अमुक एक गोष्ट दुःखाची? हे ठरवणारं कोणीतरी असेल ना. नाही बा, मला श्रीखंड आवडतं, बासुंदी फारशी आवडत नाही. नाही नाही नाही, मला आलोच आहे तर आपल्या जयस्तंभवरचा गिला वडा आवडतो, मला समोसा आवडत नाही. ठरवलं कोणी? हा ठरवणारा कोणीतरी आहे ना, कोणीतरी आहे, काहीतरी विचार आहे की ज्या विचारानं हे ठरवलं जातं. कोण आहे? तर एकच आहे, सोपं आहे की हे सुख दुःख ठरवणारं, सुखाची जाणीव आणि दुःखाची जाणीव हे जी अनुभवायला येते आपल्याला, हे ठरवणारे एकमेव यंत्र आपल्या हृदयात बसवलंय, त्याला मन असं म्हणतात. आपण म्हणतो ना, मनानं ठरवलं, मनाला आनंद वाटला. मन ठरवतं, मन ठरवतं. खरंच सांगा, मन ठरवतं का हो? कारण मनाची व्याख्या करताना शास्त्रकारांनी व्याख्या अशी केली आहे की मन कसं आहे की मन मोठं विचित्र आहे. मन जे आहे ना, मन ते कुठल्या गोष्टीला काय म्हणेल आणि कुठल्या गोष्टीला नाही म्हणेल काही सांगता येत नाही. कारण मनाची व्याख्याच मुळात अशी आहे की संकल्प विकल्पात्मक मनः, व्याख्याच आहे त्याची. मन संकल्प करतं आणि तेच ज्या मनानं संकल्प केला तेच मन केलेला संकल्पाला विकल्पाचं कारण आणतं. नाही, आज असं करतो ना, आज येणारच आहेत बुवा जेवायला, आज असं करू, आज वांग्याची भाजी करू. ठरलं, वांग्याची भाजी करणं ठरलं. आणि असे तुळशीचं लग्न झालं होतं, कांदाही भरपूर टाकला तरी काही हरकत नाही, बुवांना चालण्यासारखाच आहे. तुळशीचं लग्न चातुर्मास संपलाच आहे. वांग्याची भाजी करायचं ठरलं, सगळे हिरवे वांगे आणलेत, आपल्याकडचे नाही, हिरवे वांगे आणले. सुंदर त्याची भाजी करायसाठी चिरायला घेतले, मनात संकल्प केला, पण मनात विकल्प आला की नको, बुवा खात असतील कांदे की नसतील खात, याच्याशी मला काय घेणं देणं. पण आज बुवा आमच्याकडे येतात म्हणून कशाला त्यांना वांग्याची कांद्याची भाजी. असं करूया, साधी आपली पातळ भाजी करू. म्हणजे काय केलं, त्या मनानंच संकल्प करून सगळं घडवलं आणि त्या मनानंच विकल्प निर्माण करून जो संकल्प केलाय त्याला छेद दिला आणि छेद देऊन विकल्पाला कारणीभूत ठेवून दुसरा संकल्प मनामध्ये आला. मन जर असं असेल तर तुम्हाला सांगतो, ते तरी सुख दुःख ठरवू शकतं का? तेही ठरवत नाही, तेही ठरवत नाही. व तुम्हाला सांगायचं काय, नक्की संपणार आहे ना विषय जेवणाच्या आत. नक्की संपणार याचं कारण तुम्हाला सांगतो. पूर्वरंग जो मी घेतलाय की तया भोजनाची रुची प्राप्त केली, त्याच्यामुळे तोच आहे. वास्तविक पाहता बोलायला गेलं तर इतका मोठा विषय आहे, पण तेवढा मोठा विषय मला बोलायचंही नाही आहे, ती वेळही नाही आहे. आणि आपल्याला जे आपल्या वेळेत जे बसेल तेच संपवायचं, तेच करायचं. मग कोण करतं? हा कोणाच्या मनातला विचार आहे? हे आहे काय? हे जाणवतं कसं? तर एकच आहे की हे सुख दुःख हे जे आपल्याला जाणवतं ना, तर या मनाजवळ एक गोष्ट आहे. त्या मनाजवळची जी गोष्ट आहे, त्या मनाजवळच्या गोष्टीला जाणवतं. त्याला काय म्हणतात? संवेदना. त्याला संवेदना म्हणतात, त्याला संवेदना म्हणतात. अहो, सोपं आहे की मित्र जर का परगावी चालला, किंवा मित्र जाऊ द्या, मुलगा शिकायला बाहेर गावी चालला. जुना काळ सांगतो बरं, हल्लीचं सांगत नाही. हल्ली असं आहे की मुलगा किंवा मुलगी शिकायला कुठे गेलं की सकाळ दुपार संध्याकाळ मायचं बोलणं असतंच. जेवला का, झोपला का, शाळेत जाऊन आलास का. मुलगा असो का मुलगी असो, कमीत कमी 2 वेळा तर बोलणं होतं. त्या मुलाला सगळं सांगावं लागतं, मुलीला सगळं सांगावं लागतं. आणि ती सवय इतकी पक्की झाली की लग्न झाल्यानंतरही पंढरीनाथ की चाललाय मुलगा आता शिकायला. जुना काळ, काही पत्राशिवाय दुसरा काही पर्याय नाही, फोन नाही, काही नाही, फोन करण्यासाठी तेवढे पैसेही नाही. आणि ती आई सगळी तयारी करते, सगळी तयारी करते. त्या आईनंच सगळी बॅग भरून दिली, सगळ्या गोष्टी भरून दिल्या, खाण्यापिण्याच्या सगळ्या करून दिल्यात.
वडील म्हणतायत अरे तू असता तर मला इथेच आपल्या आजूबाजूला शिकला असता तर बरं झालं असतं, रविवारी येता आलं असतं घरी, महिन्यातनं तरी एकदा येता आलं असतं, पण तो आता फार लांब चाललाय. हे सगळं आई ऐकते, पण आई बोलत काही नाही, शांत आहे, काहीही बोलत नाही. वडिलांना काय बोलायचं ते वडील बोलले, भावाला काय बोलायचं तो भाऊ बोलला, बहिणीला काय बोलायचं ते बहीण बोलली, काकांना काय बोलायचं ते काका बोलले, काकूला काय बोलायचं ते काकू बोलली, पण आई बोलत नाही. तो सगळ्यांचं ऐकतो, त्याचे डोळे पाणावले की चाललोय, बऱ्याच दिवसांनी आता येणार, इतके वर्ष मी या घरी राहिलो, आता मला नाही म्हणाला माझं करिअर करायचंय, मी चाललोय. आणि ज्या वेळेस बरोबर घरातनं जायची वेळ येते त्यावेळेस त्याची आई दरवाजाच्या आड राहून फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघते, आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नजरा नजर होते, आणि नजरा नजर झाल्यानंतर डोळ्यातनं जे अश्रू आईच्या यायला लागतात, इथे संवेदना, याला म्हणतात संवेदना. काही बोललंय का, काही सांगितलं का त्या माईनं, काही नाही, केवळ कृतीतनं करून दाखवलं की याला संवेदना म्हणतात. पण मुळात असा विषय आहे की ही जी संवेदना आहे ना, तुम्हाला सांगतो मोठी घातक आहे. ही जी संवेदना आहे ज्याला आपण जाणीव म्हणतो, का हो जाणीव काढता येईल का, काढून टाकता येईल का जीवनातनं? कायमची जर का ही जाणीव किंवा ही संवेदना जर काढून टाकली तर जीवन व्यतीत करता येईल का? उदाहरण देतो, दृष्टांत देतो छोटासा. आपलं प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं ऑपरेशन झालंय, नसेल झालं त्याला धन्यवाद, आनंदच आहे, आणि होई नको बाबा त्याचं. मला सांगा, आपलं प्रत्येकाचं काही ना काही ऑपरेशन झालं, तुमचं नसेल झालं तर बाजूच्याचं आठवा. ऑपरेशन करीत असताना डॉक्टर जेव्हा टेबलवर घेतात ऑपरेशनसाठी, तेव्हा सरळ शस्त्र काढून ऑपरेशन करायला लागतात का? नाही करत. काय करतात ते? आधी ॲनेस्थेशिया देतात, भूल देतात, भूल. पूर्वी जनरल ॲनेस्थेशिया होता, आता लोकल आला. की छोटासा जर का भाग असेल तर त्या छोट्याशा भागापुरते ॲनेस्थेशिया देतात. पायाचं जर का ऑपरेशन करायचं असेल तर तो लोकल ॲनेस्थेशिया देऊन कमरेच्या खालचा जो भाग आहे तो निकामी, म्हणजे तो भूल दिल्यानंतर त्याला काहीही संवेदना राहत नाही. तुमच्या समोर दिसतं की माझा पाय त्यांनी कापला, त्याच्यामध्ये स्क्रू टाकले, मला सांगा जिवंतपणे साधा स्क्रू लागला तर काय दुखणं होईल? पण एकदा ती भूल दिली, तो ॲनेस्थेशिया दिला, म्हणजे केलं काय डॉक्टरनं एकच केलं की तुमच्यातनं तुमची संवेदना काढली. आणि एकदा संवेदना माणसाची निघाली की तुम्हाला सांगतो त्याला सुखही नाही आणि त्याला दुःखही नाही, त्याला सुखाची जाणीव होत नाही, त्याला दुःखाची जाणीव होत नाही. म्हणून जनकाचा दृष्टांत देताना जनक राजा जो होता, तो जो जनक राजा होता तो विदेही वृत्तीचा होता. आणि विदेही वृत्तीचा असताना काय त्या जनकाचा अधिकार होता? म्हणे एकदा हिवाळा होता, आणि तो हिवाळा इतकं त्यावेळेस वातावरणातलं जे टेम्परेचर आहे ते खाली आलं की सगळीकडे जबरदस्त थंडीची लाट पसरली. म्हणून आपल्या राजाला, जनकाला ऊब द्यायला हवी म्हणून त्याच्या कक्षामध्ये शेकोटी पेटवली, आणि शेकोटी पेटवल्यानंतर त्याच्या दासी ज्या होत्या त्या राजाच्या पायाचं मर्दन करीत होत्या. एवढंच सांगतो, कीर्तनात शृंगार सांगू नये, पंढरीनाथ त्याला लिमिटेशन्स आहेत. की पायाचं मर्दन चाललं, पायाचं मर्दन चालू असताना बाजूला शेकोटी पेटली आहे. तुम्हाला सांगतो अचानक मांस जळण्याचा वास यायला लागला, आणि मांस म्हणजे भाजल्यासारखा वास यायला लागला. आणि वास यायला लागल्याबरोबर सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलं की काय जळतंय, काय जळतंय. तर सेवकांच्या लक्षात आलं की आपण मर्दन करीत असताना ते निखारे कधी खाली पडले हे आपल्याही लक्षात आलं नाही. आणि त्या जनकाचा पाय त्या निखाऱ्यावर होता, तो जळत होता पाय, पण जनकानं ऊ केलं नाही का छू केलं नाही. तुम्ही म्हणाल असं होतं का बुवा? साधं सांगतो ना, आपल्या देवघरात एकदा उदबत्ती तुम्हीच लावा आणि तिला चिमटीनं विजून बघा, पंढरीनाथ. म्हणजे जर तुम्हाला थंडावा जाणवला तर तुम्ही जनक राजा, पंढरीनाथ. होतं का? त्याला सुखही नाही आणि त्याला दुःखही नाही, त्याची संवेदनाच त्याच्यापर्यंत येऊ दिली नाही. मग ही संवेदना या देहापर्यंत न येऊ देण्यासाठी काय केलं पाहिजे? असं आहे की ही जी संवेदना आहे ना, या संवेदनेलाच काय म्हणतात, ही मोठी कठीण आहे. ही जाता जात नाही, ही कीर्तनकाराची जात नाही. बरं नुसतं तुमचं म्हणत नाही मी,
जो उभा आहे हा जो मी कीर्तनकार म्हणतो ना, माझं कीर्तन ठेवलं अमरावतीला म्हणतो ना आपण, कीर्तनात काय उजेड पाडतो हा वेगळा विषय आहे, पण मी माझं म्हणून या संवेदनेला जे नाव आहे ते 2च अक्षरी नाव आहे. त्या संवेदनाला म्हणतात अहम. त्याला अहम असं म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो, अहमची बाधा ज्या देहाला झाली नवे नवे ती होतेच. आणि ती नुसती होत नाही, ती जन्मता होते. ती म्हणाल असं होतं का बुवा की ती खरंच जन्मता होते? दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पोटामध्ये गर्भ वाढतो. सगळ्यांना सगळं माहिती. तो गर्भ वाढीत असताना तो गर्भ, त्याचा हुंकार काय आहे की सोहम सोहम असा हुंकार आहे ना. सोहमचा अर्थ काय? 6 अहम म्हणजे मी तो आहे. मी तो आहे म्हणजे मी आहेच. मी गेलाय का? नाही, मी नाही गेलं. पोटामध्ये जरी 9 महिने 9 दिवस आहे तरी हुंकार जे तुम्ही म्हणाल बुवा आपल्या शास्त्रात असं आहे, ते खरंच असतं का हो असं? आम्ही नागपूरला एकदा एका डॉक्टरांना भेटलो. ते गायनेकोलॉजिस्ट होते. आणि डॉक्टरांना भेटल्यावर त्यांना म्हटलं आमचं शास्त्र असं सांगतं की या पोटामध्ये जो तो हुंकार आहे तो सोहमचा आहे. आणि सोहम असा त्याचा हुंकार असतो. तो सोहम म्हणतो. आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुम्ही गायनेकोलॉजिस्ट आहे, तुमच्याकडे पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, आम्हाला एवढं सांगा की आमचं शास्त्र सांगतं ते खरं का खोटं? ते खरं का खोटं? ते म्हणाले वेळ लागेल. म्हटलं बिलकुल, तुम्हाला जितका वेळ लागला तुम्ही तितका वेळ घ्या. आम्हाला काही त्या पेशंटचं नाव नाही पाहिजे की या पेशंटच्या गर्भातनं सोहम आलं, कारण तो प्रत्येकाच गर्भात आहे. त्याच्यामुळे ते सांगायची गरज नाही. फक्त एकच आहे, ते खरं का खोटं एवढं सांगा. आणि एवढं म्हटल्यावर त्यांनी 1.5-2 महिन्यांनी फोन केला. आम्ही गेलो सगळे. म्हणाले बुवा तुमचं म्हणणं चूक नाही. या 1.5-2 महिन्यामध्ये मी जितके काही गर्भ तपासलेत, जे काही पेशंट तपासले, प्रत्येकाचा मी विचारपूर्वक अभ्यास केला. स्टेटस्कोप लावल्यानंतर आमचं वैद्यकीय शास्त्र बाजूला ठेवलं आणि तुम्ही म्हणताय ते खरंच काही आहे का याचा विचार करीत असताना आमच्या असं लक्षात आलं, सोहम शब्द तर ऐकू येत नाही, पण जो गर्भातला हुंकार आहे तो कसा आहे? हा गर्भातला हा म्हणजे काय? सोहमच आहे. दुसरं तिसरं काय नसून तो सोहमच आहे. आणि मग 9 महिने 9 दिवस झाले तो गर्भ पोटाच्या बाहेर आला की आल्यानंतर तो रडतो आणि तो काय म्हणतो? कोहम 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 करतो. कहा अहम? अरे पोटात असताना मी तो आहे म्हणतोय आणि बाहेर निघाल्यानंतर हे सगळी माया दिसायला लागली आणि माया दिसल्याबरोबर काय म्हणतो? कोहम. मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही म्हणाल असं खरंच होतं का? तर तुम्हाला सांगतो, याला नाथ महाराज दृष्टांत. नाथ महाराज म्हणतात की असं काय होतं, याला एकमेव कारण आहे. आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा. पोटामध्ये मी तो आहे म्हणतो आणि बाहेर निघाल्यानंतर कोहम म्हणतो. काय कारण हो याला? आपण म्हणतो ना की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला 3-4 महिने नजर नसते, म्हणून तो भिरभिर इकडे तिकडे पाहतो. ठीक आहे, डॉक्टर म्हणतात ती काही चूक आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण मुळात तो जो गर्भ आहे ते लेकरू जे बाहेर आलं ते भ्रमित झालं. आला अहंकाराचा वारा, डोळे फिरवितो गरगरा, डोळे फिरवितो गरगरा, आला अहंकाराचा वारा, आला अहंकाराचा वारा. तो अहंकाराचा वारा एकदा लागला की ते डोळे फिरवतो. का फिरवतो डोळे? नजर येत नाही हे जरी मुख्य असलं तरी दुसरं त्याहीपेक्षा महत्वाचं की त्याला विश्वासच बसत नाही की गर्भात असताना जर मी तो आहे मग आल्यावर मी कोण आहे? मला तो परमात्मा का दिसत नाही? ते स्वरूप मला या डोळ्याला का बघता येत नाही? याला कारणच नाथ म्हणतात की आला अहंकाराचा वारा. तो अहंकार एकदा आला
मी तुम्हाला सांगतो की तो फिरतो हो. आणि हा अहंकार जो आहे तो मोठा कठीण आहे, सोपा नाही आहे. म्हणून सांगताना आचार्य म्हणतात की या वस्यात स्वस्य संबंध, की या वस्यात स्वस्य संबंध अहंकारेण दुरात्मना तावन्न लेश मात्रापि मुक्ती वार्ता विलक्षणा सीताकांत स्मरण. काय झालं की मी कोणीतरी आहे, मी गेलेलं नाहीये. की हा वारा ज्याला लागला त्याला मुक्ती वार्ता विलक्षणा, मुक्ती त्याच्याकडे येऊ शकत नाही. मुक्तीच्या तो जवळी तावन्न लेश मात्रापि, लवलेशी नाही हो, काहीच नाही. तुम्ही कर्म करा, तुम्ही भक्ती करा, पण हे सगळं करीत असताना जोपर्यंत हृदयामध्ये जाणीव आहे, संवेदना अहमची आहे, ती अहमची संवेदना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परब्रह्म परमात्म्याचं दर्शन तुमच्या समोर होतच नाही. एक छोटासा कीर्तनी थाटाचा दृष्टांत देतो, ऐकलंय असेल आपण. असं आहे, कीर्तनात दृष्टांत द्यावे लागतात, म्हणजे लोकांना वाटतात बुवा आहेत पंढरीनाथ, कारण दृष्टांत दिला नाही म्हणजे बुवा नाही. झालं असं एकदा की एक मूर्तिकार होता, आणि तो जो मूर्तिकार अत्यंत सुंदर मूर्ती तयार करण्यात निष्णात होता. त्याच्यासारखी मूर्ती तयार करणे, घडवणे हे आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही. आणि एक दिवशी झालं असं की त्याच्या घरासमोरनं एक ज्योतिषी चालला, आणि तो घरासमोरनं ज्योतिषी चालला असताना यांनी बघितलं, लक्षात आलं की ज्योतिषी आहे. यांनी आवाज दिला, का हो भविष्य बघता का? आता भविष्य बघता का म्हटल्यानंतर नाही कोण म्हणेल, तो त्याचा व्यवसायच होता, अधिकारी होते. म्हणे हरकत नाही बघतो, आणि म्हणून सांगा काय जाणून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. म्हणून त्या भविष्यकारानं सांगायला सुरुवात केली, उत्तम आहे, उत्तम आहे, उत्तम आहे, सुंदर आहे, छान आहे, आपण फार हुशार आहात वगैरे 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 सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर यानं दक्षिणा दिली. जेवढी दक्षिणा दिली त्यानं घेतली, आणि निघणार एवढ्यात हा मूर्तिकार म्हणाला महाराज तुम्ही जे सांगितलं ते मलाही माहिती आहे, कारण दिसतं ते माझ्याकडे सगळं. म्हणजे मग तुम्हाला काय विचारायचं आहे? म्हणजे माझा मृत्यू कधी ते सांगा, माझा मृत्यू कधी तेवढं तुम्ही मला सांगा. ते जर तुम्ही मला सांगितलं तर मी समजेन की आपण अधिक, म्हणजे तू सांगायची गरज नाही. वास्तविक पाहता म्हणे आमचा नियम आहे की आम्ही मृत्यू कोणाचा सांगत नाही, दिसला तरी. नाही म्हणे, तुम्ही जर मृत्यू सांगत नसाल तर तुम्हाला सांगतो मी तुमचा मृत्यू कधी आहे हे सांगतो, मूर्तिकार म्हणाला. आणि त्यानं तुम्हाला सांगतो बाजूचीच आपली तलवार काढली आणि तलवार काढून त्याच्या गळ्याला लावली. आता मरता क्या न करता, त्यानं बिचाराने विचार केला, जाऊ दे ना, याला मृत्यू जाणूनच घ्यायचा आहे ना, ठीक आहे म्हणाला. गणित मांडलं, गणित मांडून बघितलं आणि कपाळाकडे बघून सांगितलं की आजपासून 3 महिन्यानंतर या दिवशी या तारखेला या समयाला तुझा मृत्यू आहे. बस एवढं ऐकलं, आणि त्या भविष्यकारानं, ज्योतिषानं, त्यांनी दिलेले पैसेही दक्षिणा त्याला परत केली. म्हणजे आता तुझा मृत्यू सांगितला ना, आता तुझी दक्षिणाही नको. आणि तो निघून गेला. यानं विचार केला, माझा मृत्यू, माझा मम, असं आहे मम, माझं, मी जात नाही. एकाच अहमचेच असणारे प्रकार आहे. एक वेळेस मी जाईल पण मम नाही जात, मम जाणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, आता 3 महिन्यानंतर मृत्यू आहे ना, म्हणून स्वतःच्याच त्यानं 5 मूर्त्या तयार केल्या. आणि या 3 महिन्यामध्ये त्यानं रेचक कुंभक, काय तो रामदेव बाबाकडे गेला तर का मला माहिती नाही, पण त्यानं सगळे योगक्रिया शिकला. आणि योगक्रिया शिकल्यानंतर त्यानं काय केलं, 5 मूर्त्या तयार केल्यात. आणि त्या मूर्तिकारानं 5 मूर्त्या तयार करून त्या 5 मूर्त्या, आता उद्या आपला या समयाला मृत्यू दिसत तर काही नाही, तब्येत तर चांगली आहे, पुरणाची पोळी आता नुकतीच खाल्ली मी, होणारं काही नाही आहे मला, आणि आता येणार ना, उद्या येणार ना, 24 तासात बघू काय करायचं ते. त्या 5ही मूर्त्यांना एकसारखे वस्त्र त्यानं परिधान करून दिलेत.
त्या पाचही मूर्त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव एकच, म्हणजे स्वतःच्याच तयार केल्या, स्वतःच्याच 5 मूर्त्या. आणि 5 मूर्त्या तयार करून आता काही घटकात येणारच. एवढ्यात यानं काय केलं, म्हणजे तब्येत तर चांगली दिसते, अजून कसा काय येणार देव जाणे, अजून आलेला दिसत नाही, म्हणून 3 मूर्तींना बाजूला केलं. त्याच्या मध्ये हा झोपला आणि मध्ये झोपून त्या 5 मूर्त्यांच्या अंगावर असणारी वस्त्र, तशीच वस्त्र स्वतः परिधान केली. तीच चर्या, तेच हावभाव चेहऱ्यावरचे स्वतःच्या चेहऱ्यावर आणले आणि स्तब्ध झाला. आणि तुम्हाला सांगतो, तो रेचक कुंभकचा अभ्यास केल्यामुळे स्वतःचा श्वास थांबवला. आणि बरोबर त्यावेळा आपले यमराज आले. आणि यमराज आल्यानंतर असं आहे, देवाचं नाव आलं की गजर करतात, पण कोणी यमराजाचा गजर केलेला ऐकलेला नाही. असं म्हणतो का आपण, यमराज महाराज असं म्हणतो का? आला तर काळजी करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, नाम घेता वाया गेला ऐसा दाखवा कोणी. आणि नावं घेता घेता जर गेला असतं त्याच्यासारखं भाग्य नाही. पंढरीनाथ महाराज आलाय. आणि आल्यानंतर भ्रमित झाला, भुलला. हो, तो यमराजही भुलला. त्याच्या लक्षात आलं की मला फसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे ज्या 5 मूर्त्या केल्या, 5 मूर्त्यात आणि एक हा मूर्तिकार आहे. पण आता जर का मी फास टाकला आणि तो चुकून मूर्तीवर पडला, कारण ओळखूच येत नाहीये, 6 मूर्त्याच वाटतात आहेत, जर चुकून कुठे टाकला आणि तो जर फसला, दुसरीकडे चुकून मूर्तीवर पडला, तर हा तर अमर व्हायचा, हा तर अमर व्हायचा. पण काय करावं, तर तो जो यमराज होते हुशार होते. त्या यमराजांनी काय केलं, आपले जे गण होते ना, त्या गणांना विचारपूस करायला सुरुवात केली. का रे, इतका सुंदर मूर्तिकार बघितला का कधी? ही कला पाहिली का तुम्ही कधी? ते म्हणाले, नाही कधी पाहिली. अरे, याच्यासारखा अधिकार कोणाचा नाही, कोणाचाच नाही. जर का थोडंसं किंचित यानं आपल्या मूर्ती घडवण्यामध्ये चूक केली, तेवढी जर केली नसती तर याला इंद्राचं पद मिळालं असतं, स्वर्गात घेऊन जावं लागलं असतं, याला इंद्रपद दिलं असतं. कौतुक करायला लागलं. कौतुक कोणाला आवडत नाही. साधं कुत्र्याच्या जर का तुम्ही मस्तकावरनं पाठीवरनं हात फिरवला तर ते कुत्रं शेपूट हलवतं. मग माणूस आहे, माणसाला कौतुक केलं तर आवडणार नाही का? जसं कौतुक करायला लागला तसे याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलायला लागले. आणि यमराज म्हणाला, थांब थांब, एवढं सगळं केलं पण एक चूक केली, तेवढी जर केली नसती ना, तर इंद्राचं पद याला मिळालं असतं. इंद्राचं पद मिळालं. एक चूक त्याच्या डोक्यात इतकी गेली त्या मूर्तिकाराच्या, तो इतका चिडला, तो उठून उभा राहिला. ए यम्या, तुला काय कळतं रे म्हणे मूर्तीतलं, एक तरी मूर्ती केली का म्हणे, तू काय चूक केली ते सांग म्हणे. एकच चूक केली. तू उठून उभा राहिला. पंढरीनाथ फास टाकला आणि त्याला जिथं घेऊन जायचं तिथं घेऊन, या वत्स्यात स्वस्य संबंध अहंकारेण दुरात्मनम तावन्न लेश मात्रापि मुक्तिवार्ता विलक्षणा. होती हो मुक्ती जवळ, मुक्ती मिळालीच असती, पण केवळ कशामुळे? अहम म्हणजे मी कोणीतरी आहे. आणि मी कोणीतरी आहे तुम्हाला सांगितलं ना, मीची जाणीवही जाईल, पण माझं जातं का? माझं नाही जात. म्हणूनच लोक देणगी दिल्यानंतर आपलं नाव लिहायला लावतात ना, पंढरीनाथ लावतात की नाही? त्यांना माहिती आहे की राहुल गणोरकर, जर का मी देणगी दिली, फार मोठी देणगी दिली एखाद्या मंदिराला, आणि मंदिराला देणगी दिल्यानंतर मी काय म्हणतो, माझं नाव आधी लिहा, माझं नाव लिहा. का लिहा? कारण मी जाणार आहे त्याला माहिती आहे. मला माहिती आहे की हा देह 3.5 हाताचा संपणार आहे. मला लोक त्या स्मशान घाटामध्ये जाऊन फुंकणार आहेत. म्हणजे देहरूपाने मी जो आहे तो संपणारच आहे याची कल्पना मला आहे. म्हणून मी नाही, ठीक आहे, मी गळेल, पण माझं नाव, म्हणजे माझं नाव आहे ना, म्हणजे आजपर्यंत जो कोणी तिथे येईल तो बघेल की माझं नाव लिहिलेलं आहे तिथे. पण कीर्तनकारांना अनुभव काही कमी नाही आहेत, भरपूर असे अनुभव आहेत. काय झालं, एकदा एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर ते कीर्तनकार रोज यायचे कीर्तनाला, नमस्कार करून जायचे. आणि बरं ठरलेलं असतं, गावात तिकडे गेलं की कोणी चहाला, कोणी नाश्त्याला, कोणी कशाला तरी बोलवतं. म्हणून एकदा एक गृहस्थ माझ्या मागे लागलं, बुवा चला ना घरी. आता मला सवड नव्हती, पण मी म्हटलं ठीक आहे, प्रयत्न नाही, तुम्ही चलाच एकदा.
म्हणलं ठीक आहे बाई, एवढा आग्रह करतायत. बाकीच्यांनी सांगितलं जाऊन या, त्यांचं मोठं घर आहे, मोठे धनी आहेत, ते जाऊन या म्हणे त्यांच्याकडे. हरकत नाही म्हटलं. त्यांच्याबरोबर मी जायला लागलो आणि त्यांच्याबरोबर गेल्यानंतर या 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 बुवा, बघा 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 बघा, बघताय का सगळीकडे? म्हटलं हो बघतोय ना. काय बघताय? हा माझा वाडा, हा माझा वाडा. वा बघा असा वाडा, अशा पंचक्रोशीत कोणाचा नाही, माझा आहे ना मम. हा माझा वाडा, हा माझा घोडा. या घोडा दाखवतो तुम्हाला. अहो आमच्याकडे 900 एकर शेती आहे आणि या घोड्यानं मी जातो. बरं गाड्या आहेत माझ्याकडे, ती मर्सडीज आहे, ती BMW आहे, पण घोडा पण माझ्याकडे, म्हणजे त्याला घोडा दाखवायचा होता. हा माझा वाडा, हा माझा घोडा, हाची असे मम पदीचा जोडा. हा जोडा पहा म्हणे बुवा, आताच पोरानं पाठवला, 1.5 लाखाचा जोडा आहे. म्हणलं तुम्ही घर दाखवायला आणलं मला, घोडा दाखवायला आणला की जोडा दाखवायला आणला? हाची असे मम पदीचा जोडा. मी सोडून दे मनुजा. सोडणं, तो 1.5 लाखाचा जोडा आणला, त्याला काय हवेत जाणार आहेस का तू? नाही जाणार. त्याची काय पूजा करायची आहे का? नाही करायची. पण माझं सुटत नाही, आणि ज्या क्षणाला माझं सुटत नाही त्या क्षणाला तुम्हाला सांगतो की तुमच्या समोर तुम्ही कुठल्याही मार्गांचा अंगीकार करा, तुम्हाला फळतच नाही, कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. मग ती साध्य करायची असेल तर या जगात काय केलं पाहिजे? तर एकच केलं पाहिजे की जेणे मक्षिका भक्षिले जाणीवेची. की ती जाणीव जी आहे ती संपवली पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात ती जाणीव शिल्लक आहे, तुम्हाला सांगतो ती जाणीव जर असली तर मोठं कठीण आहे. सुंदर जेवण जेवलेत, सुंदर जेवण झालं, पंचपक्वान्नाचं जेवण झालं, आनंद झाला, आणि शेवटी पाणी पिण्यासाठी जो पेला आपल्या ओठाला लावला, लक्ष नव्हतं, त्या पाण्यामध्ये पडली होती माशी. जेणे मक्षिका म्हणजे माशी, ती माशी पडली. ती माशी जी होती ती पोटात गेली. आता वास्तविक पाहता जिवंत माशी तोंडात जात नाही, म्हणजे पोटात जात नाही, ती वरती वरती फिरते, तुम्ही थुंकू शकता. तर ती मेलेली होती. आता मेलेली माशी पोटात गेली, आणि पोटात गेल्यानंतर त्या माशीचा गुण असा आहे, गुणधर्म असा आहे की ती पित्त वाढवते. आणि पित्त वाढलं रे वाढलं की जे जेवलाय ते सगळं जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत काही शांत वाटत नाही. म्हणून एक 5 मिनिटं झाले असतील, जो धावत निघाला, काहीतरी होत आहे, काहीतरी होत आहे, काहीतरी होत आहे. आणि जे जेवला एवढं सगळं चांगलं, भक्ती जेवला, ज्ञान जेवला, वैराग्य जेवतच होता, विवेकही जेवत होता, पण हे सगळं करीत असताना अहम शिल्लकच होता. आणि हे ज्या वेळेस तो पोटातलं बाहेर काढलं, तया भोजनाची का हो, एवढं सगळं होतं. बुवांनी सांगितलं ना, नाव घेतलं ना त्यांनी, ते बोलले ना आपले आदित्य बुवा, ही लोक करतात पण शेवटी त्यांची अवस्था त्या संतांची काय होते आपण बघितलेली आहे. मला त्याच्यावर चर्चा करायची नाही की काय केलं पाहिजे. जोपर्यंत हा अहंकार ज्या मानसीचा विरेना विरला पाहिजे. म्हणजे काय, आता हे धोतर आहे माझं, आता हे धोतर मी जर का 6 महिने नेसलं, 6 महिने नेसलं, सकाळ दुपार संध्याकाळ तेच धुवायचं, दुसऱ्या दिवशी तेच घालायचं. 6 महिने जर का मी धोतर सातत्यानं नेसलं तर एक वेळ अशी येईल, तुम्हाला सांगतो, ते विरेल. आणि एकदा ते धोतर किंवा वस्त्र विरलं की त्यात तुम्ही दाण भरा का त्याला रफू करा, ते काही ते जाळावंच लागतं. म्हणून मंदा ते फार सुंदर दृष्टांत देतात की कसं ते विरलं कसं पाहिजे. तर विरल्याला ते दृष्टांत देतात, म्हणजे लहान मुलं असतात ना, ट्रिपला जातात, लहान मुलं ट्रिपला जातात आणि ट्रिपला जात असताना आईला असं वाटतं, वडिलांना असं वाटतं की भरपूर त्यांना जेवणाचं दिलं पाहिजे, भूक लागेल त्यांना, भरपूर जेवायला दिलं पाहिजे. आणि म्हणून ते भरपूर काय काय जे काही पोळ्या असतील, नेहमी 2 खाणार असेल तर 4 पोळ्या देतात.
वेगळं काहीतरी गोड देतात, चिवडा देतात, लाडू देतात, पाण्याची बाटली देतात. आणि ही दिल्यानंतर तो पोरगा म्हणतो, काय आहे, सकाळी जायचं संध्याकाळी यायचं, एवढा डबा काही गरज आहे, घेऊन जा घेऊन जा. तुम्हाला सांगतो, चिडतो तो पोरगा आणि कसा बसत ते वजन 1.5-2 किलोचं हातात घेतो आणि प्रवास करायला लागतो. तो प्रवास कुठला, तो बाजूची टेकडी चढायची आहे, टेकडी चढायची आहे. आणि टेकडी चढायच्या आधी मास्तरने सांगितलं, सगळ्यांनी आपले डबे काढा, जेवून घ्या, आणि जेवण झाल्यानंतर जरा आपल्याला ताकद येईल, मग आपण वरती जाऊ. जेवतात, तो डोंगर चढतात, तो डोंगर उतरतात. 1.5-2 किलोचं दिलेलं अन्न जेव्हा पोटात गेलं, जेव्हा हातात होतं तेव्हा भार होता, पण जेव्हा पोटात गेलं, जेव्हा ते विरण्याची प्रोसेस सुरू झाली, प्रक्रिया सुरू झाली, त्याचा भार वाटत नाही. की तया ज्ञान हे, तर ज्ञानरूपी अन्न जिरावं असं वाटत असेल तर एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे की एकच करा, की अहंभाव ज्या मानसीचा, तो अहंभाव जेव्हा जाईल त्या क्षणाला त्या खऱ्या परमात्म्याचं दर्शन. तो परमात्मा असा आहे की तुम्हाला आम्हाला वाटतं की मला वाटतं की मी कीर्तन करतो. हा, भीषास्माद वातः पवते भीषोदेति सूर्य. अरे तो वारा, ते सूर्य, भीषास्माद वातः अग्निश्च इंद्रश्च मृत्युर्धावती पंचमीत. की ते सगळे त्या ब्रह्माच्या भीतीनं सगळं कार्य करतात. तर तुम्ही मी कोण लावलं? आपल्या नागपूरची अमरावतीची भाषा, तू किस खेत की मुली आहे, तू काय आहेस, तुला वाटतं मी असं करतो? नाही. हा अहम ज्या क्षणाला जाईल त्या क्षणाला भगवंताचं भक्ताला दर्शन आहे, त्या क्षणाला भगवंताचं योग्याला दर्शन आहे. जोपर्यंत हा अहंभाव आहे तोपर्यंत मी भक्त म्हणणं हे देखील चुकीचं आहे. लक्षात घ्या, मी भक्त, भगवंत माझा असं म्हटल्यापेक्षा भगवंतानं म्हणावं हा माझा पंढरीनाथ, हा माझा. ज्या क्षणाला भगवंत म्हणेल की हा माझा, त्यावेळेस तुमचा अहंकाराची बाधा संपलेली राहील, तो अहम विरला राहील. हा अहम कसा विरला आणि कोणाला त्या परमात्म्यानं दर्शन दिलं, कोणासाठी तो आला, हे आपण उत्तर रंगात बघू. म्हणून पूर्व रंग पद्यात सांगताना महाराज म्हणतात, जेणे मक्षिका मक्षिका जेणे मक्षिका मक्षिका जेणे मक्षिका पक्षीले जाणीवेचे जेणे मक्षिका पक्षीले जाणीवेचे दया भोजनाचे रुची प्राप्त करीचे दया भोजनाचे. आवाज सगळीकडे येतोय ना? म्हणजे मी इंजिनियर जरी असलो तरी मला त्या तंत्रातलं काही कळत नाही. पंढरीना जय जय गोपाल राधे कृष्ण. जय जय गोपाल राधे कृष्ण.
महाभारतातलं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर उत्तम पद्धतीनं धर्मराज आपला राज्यकारभार करतायत. माझ्या आणि मंदाताईंची जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले, असं करा, अनायसे भोजनाचं चरित्र लावा, त्यातल्या त्यात धनुर्मास येणार आहे त्याच्यामुळे तेच लावा. मला हरकत नाही. सगळ्यांनी ऐकलंय, विविध पठडीचं ऐकलंय, काही मिश्रण करून बुवांनी त्या पठडीचं बसवलंय ते सांगतो. धर्माचं राज्य सुरू झालं आणि धर्माचं जे राज्य होतं ते कसं होतं राज्य तुम्हाला सांगतो की राज्य कसं असावं ते धर्माकडनं शिकावं, त्या लोकांकडनं शिकावं. युग कुठलंही असो पण त्याचा विचार करू नका. तुम्हाला सांगतो की जेव्हा राजसिंहासनावर बसलेत तेव्हा सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या राजांनी धनधान्य संपत्ती जी काही त्यांना भेट म्हणून पाठवली, ती जे पाठवली तर राज दरबारातला जो खजिना होता, जी जागा होती ती सगळी भरली. आणि सगळं भरल्यानंतर ते इतकं सोने, माणके, मोती, पोहळे, हिरे इतके होते शिल्लक की ते काय करावे लागले माहितीये की त्यांना आता जागा शिल्लक राहिली नाही, जागा शिल्लक नाही राहिली. मग करावं काय त्याचं आता? तर त्यांनी काय केलं म्हणे की राजदरबाराचा जो रस्ता होता मुख्य, त्या रस्त्याच्या दुतर्फा PWDचं काम सुरू असताना कसे माती गोटे पडलेले असतात ना, तसं टाकून ठेवलं. तुम्हाला सांगतो, हे आख्यान सांगताना मला इतकं वाईट वाटतं की आपण त्यावेळेस का नव्हतो. पंढरीनाथ असतो तर एक कण शिल्लक नसतं ठेवलं, एक कण. पण धर्माचं राज्य ते की त्याला हातही कोणी लावत नव्हता. आणि धर्म असतो ज्या वेळेस युद्धाच्या वेळेस जेव्हा कर्ण म्हणतोय अर्जुनाला, अर्जुना धर्मानं लढ, धर्मानं लढ. कारण त्याचं चक्र जे होतं ते चिखलात फसलं होतं, म्हणून त्यानं धनुष्य खाली ठेवलं, कर्णानं तो खाली उतरलाय. आणि लक्षात आलं की आता अर्जुन बाण मारणार, तो म्हणतोय अर्जुनाला, अर्जुना धर्मानं लढ, माझ्या हातात काही नाही आता, धर्मानं लढ. कर्णा तू मला सांगतोस धर्मानं लढ? अरे की रक्षावा धर्म बुधे, रक्षावा धर्म बुधे, करीसी उपदेश तरी असे मान्य. त्या बुधांनी म्हणजे गुरुजनांनी, हुशार लोकांनी सांगावं मान्य आहे मला, पण आज जे मी करतोय तुला ठार मारून की रक्षित सो धर्माते, रक्षित सो धर्माते, आम्हाला धर्म ठावू का नान्य. हाच धर्म आहे. नवे नवे आम्ही जो रक्षण करत आहे त्या धर्म दुसरा तिसरा कोणी नसून त्या धर्मा अमूर्त असणारा जो धर्म आहे त्यानं मूर्त रूप घेऊन आमचे जे दादा युधिष्ठिर आहे त्यांच्या रूपाने अमर्त्य लोकात प्रवेश केलाय. हा धर्म आहे आणि त्याचंच आम्ही रक्षण करतोय. आणि या पद्धतीनं तुम्हाला सांगतो ते संपलंय. इकडे राज्य सुरुवात झाली, राज्याला सुरुवात झाली, धर्माचं ते राज्य. आणि सगळीकडे आनंदी आनंद होत असताना सहज एकदा धर्मराज आपल्या राजप्रसादातनं चाललंय, फिरतायत, बघतायत सगळीकडे काय चाललंय. आणि अचानक त्यांच्या कानावर नको ती गोष्ट ऐकायला आली. तुम्ही म्हणाल काय ऐकायला आली? ऐकायला अशी आली की अर्जुन म्हणतोय सगळ्यांना की अरे मी होतो म्हणून धर्मराज युद्ध जिंकले, मी होतो. श्रीरामाशिवाय दुसरा, श्रीरामाजवळ धनुष्य किंवा श्रीरामाचं जे सामर्थ्य त्याच्यानंतर मीच, रामानंतर मीच. आणि हे शब्द ऐकायला आल्याबरोबर धर्मराजांनी कानावर हात ठेवला. अरे रे रे अर्जुना, बोलले नाहीत काही, पण काय हे अर्जुनाच्या आज मनात आलं की माझ्यामुळे अशिले जिंकलेलं माझं काही म्हणणं नाही. आहे तुझा अधिकारी तोच आहे, माझ्या भावाचा अधिकार तोच आहे. पण त्याला गर्व झाला, नुसताच अर्जुनाला नाही, नकुलाला, सहदेवाला, तिघांनाही गर्व झाला. आम्ही होतो म्हणून आज राज्य दिसतंय. जे पडलंय सगळं, ती धनधान्याची संपत्ती आहे ती आमच्या भरोशावरची आहे.
आणि हे सगळीकडे बोलणं चाललेलं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर मनाला हळहळ लागली. काय करावं काय करावं. आणि तेवढ्यात काय झालं की धनुर्मासाला प्रारंभ झाला. धनुर्मासाला प्रारंभ झाला. आणि धनुर्मासाचं व्रत असं आहे की ते सूर्योदयाच्या आधी जेवावं लागतं. आधी जेवावं लागतं. बरं, सूर्योदयाच्या आधी कोणाला जेवावं लागतं की जे सूर्यास्तानंतर लगेच झोपतात त्यांना. पंढरीना जे रात्री 12-1 वाजता झोपतात त्यांना कसला काय धनुर्मास, त्यांना धुंदुर्मास. त्याचं जे वास्तविक पाहता धुंदुर्मास असा शब्द नाहीच आहे, धनुर्मास असाच आहे. हे लोक म्हणतात त्याला. आणि तो सुरू झाला. काय करावं काय करावं की वैद्य थोर आहे जगती. वैद्य आणलं पाहिजे. रोग झाला ना, हा जो अहंचा जो आहे, ही जी बाधा झाली, ही बाधा गेली पाहिजे. ही बाधा योग्य नाही. यानं हे आपलाच घात करून घेतील. काय करावं काय करावं म्हणून एक दिवशी तुम्हाला सांगतो, दिवसामागून दिवस जायला लागले. आणि आता एकादशी येणार. आणि एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे एकादशीचं व्रत करायचंय. आणि एकादशीचं व्रत कसं करायचंय की बघा, तुम्ही दशमीला तुम्हाला सकाळी जेवायचंय. आणि दशमीला एकदा सकाळी तुम्ही जेवला त्यानंतर जेवण करायचं नाही. कसं व्रत आहे ते? साधन द्वादशीचं व्रत करावं धनुर्मासातलं, असा मनात विचार सुरू झालेलाच होता. आणि म्हणून दशमी आली. दशमीला सकाळी जेवण झालं. आणि आता काय करायचं? एकदा जेवण हात धुतलेत की आता पुन्हा अन्न ग्रहण करायचं नाही. केवळ भगवन नामामध्ये उपवास आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे ज्याच्याजवळ कायम सहवासात बसणे, त्याला उपवास म्हणतात. आपला उपवास कसा? वडे करू का खिचडी करू का थालीपीठ करू, श्रीखंड करू का बासुंदी करू, आपला म्हणजे उपवास त्यातच फिरतो. पोटभर आपला उपवास म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या उपवासाचं आणि जे योगी करतात त्यात काहीही तालमेळ नाही. म्हणून ठरवलं की आता व्रत करायचंच आहे. करीतच होते. म्हणून एकादशीच्या दिवशी कायम भजन करावं. आणि भजन करता 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 ते जे भजन आहे ते जागृती भजन आहे. जागृती भजन म्हणजे निदान रात्री 12पर्यंत करावं. आणि ज्यावेळेस एकादशी संपेल आणि द्वादशी सुरू होईल पहाटेला, त्यावेळेस सूर्योदयाच्या आत आपण ते व्रत सोडायचं. आणि व्रत सोडल्यानंतर पुन्हा त्या दिवशी जेवायचं नाही, मग त्रयोदशीला जेवायचं. असं ते व्रत आहे. ते तुम्ही करा असं म्हणत नाही, मी फक्त सांगतोय की या पद्धतीचं ते व्रत. आणि संध्याकाळी सगळेजण जागृती भजनाला बसले. सगळेजण भजन आनंदाने करायला लागले. आणि बरोबर 12चा सुमार झाला. आणि 12चा सुमार झाल्याबरोबर एक असा व्यक्ती होता त्यातला की ज्याला झोप आणि जेवण कधीच आवरलं नाही, तो म्हणजे भीम. त्यानं बघितलं 12चा प्रहर झाला ना, उठा आणि आपण चालले जा झोपायला. जुने कीर्तनकार गमतीत सांगायचे की भीमाला जर झोप आणि भूक आवरत नव्हती तर भीम हे व्रत कसं करीत होता. तर लोक म्हणायचे, जुने कीर्तनकार म्हणायचे, ते सांगतो बरं मी म्हणत नाही, तो म्हणे दशमीलाच म्हणे तो भीम जो आहे तो 3 दिवसाचं जेवून घ्यायचा. पंढरीना गमतीचा भाग सोडा. की छान आनंदानं त्या गोपाळकृष्णाचं भजन केलं आणि त्याला झोप आवरेना म्हणून तो निघून गेला. बरं, भीम झोपायला निघून गेल्यानंतर भीम निघून गेला. कसं झोपावं, त्याचं ठिकाण काय? तर शस्त्रागारात तो झोपायचा. आणि शस्त्रागारात झोपल्यानंतर साधं झोपणं होतं का? हो नाही. आजूबाजूला 10 गदा, विजयी गदा आपल्या बरोबर उजव्या हाताशी ठेवून, आणि पायाच्या तिथे जे धनुष्य होते त्यांची शय्यासारखं असं उशीसारखं कर, त्याच्यावर पाय ठेवायचे, मागी तशी शय्या तयार करायची, असा तो झोपायचा. आणि 12ला हा निघून गेला. आणि इकडे धर्मराज म्हणाले, अर्जुन होते, नकुल होते, सहदेव होते, द्रौपदी होती, कुंती मातोश्री होते. पण माझी अशी इच्छा आहे की उद्या साधन द्वादशी आहे. म्हणजे राहिला किती वेळ? मी काय सांगतो बघ, लक्ष ठेवून लक्षपूर्वक ऐका बरं. कीर्तनकारांनी श्रोत्यांच्या मनात कुठलाही डाऊट येईल असं बोलायला नको. 12चा सुमार आहे. गोष्ट चालली आहे हस्तिनापुरातली. आणि गोपाळ कृष्णाला बोलवावं असं मनात विचार आला. गोपाळ कृष्ण द्वारकेला. तुम्ही जर का गुगल केलं तर हस्तिनापूर ते द्वारका हे अंतर कमीत कमी 1300 ते 1400 किलोमीटरचं आहे. आणि 12च्या सुमाराला भीम निघून गेल्यानंतर म्हणाल की अरे, या साधन द्वादशीच्या व्रताला
धनुर्मास सुरू आहे, असं वाटतंय मला की मुख्य अतिथी म्हणून गोपाळ कृष्णाला बोलवावं. आणि गोपाळ कृष्णाला बोलवावं असं म्हटलं, सगळ्यांना आनंद झाला. वावा, का नाही बोलवावं, गोपाळ कृष्ण येईलच. अर्जुन म्हणाला, हो गोपाळ कृष्ण येणार म्हणजे येणार, तुम्ही काही त्याला नुसता निरोप पाठवला की तो धावत आला म्हणून समजा. असं आहे, त्या गोपाळ कृष्णाला पांडवांकडे यायला कारणच पाहिजे. जसं गणोरकर बुवांना इथे यायला कारण पाहिजे, पंढरीनाथ तसं कारणच पाहिजे. काय म्हणून अरे असं नको करू अर्जुना, असं नको करूस. मला सहस्त्र ब्राह्मण जेवायला घालायचे आहे आणि मुख्य अतिथी म्हणून गोपाळ कृष्णांना बसवायचं आहे. पण आज मुख्य अतिथी आहेत ते, त्याच्यामुळे तू सहज त्यांना घेऊ नकोस तसं की येतीलच ते, येणारच आहेत, तसं नको करू. नीट आमंत्रण गेलं पाहिजे. पण नीट आमंत्रण गेलं पाहिजे तर मग कोणाला पाठवावं? तर म्हणे नकुलाचे अतिमधुर वचन तया करवी निमंत्रण करून या प्रभू श्रीकृष्ण भोजनासी आणावा. नकुला, तू जा, तुझं बोलणं, तुझी वाणी मधुर आहे. नकुल जसा दिसायला सुंदर होता म्हणून पुरुषाच्या सौंदर्याला नकुली सौंदर्य म्हणतात आणि वाणीला नकुली वाणी म्हणतात. म्हणजे नकुळा, तू जा आणि तू त्या कृष्णचंद्राला बोलवून आण आणि नीट आमंत्रण दे. नेहमीसारखं आमंत्रण देऊ नको, विचार करू नको. आज ते मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. हरकत नाही दादा, दादांना नमस्कार केला, आत्ता जातो गोपाळ कृष्णाला घेऊन येतो म्हणून नाही म्हणाला या चर्चेला. 12 सव्वा 12 झाले तो रात्रीचे. आणि काय केलंय आता? तुम्ही म्हणाल 1300-1400 किलोमीटर अंतर, हे कसं काय साध्य होईल? तर त्या धर्मराजाकडे जे घोडे होते ते घोडे असे होते की ते जे घोडे एका 100 योजन एका पळात जातील असे घोडे होते. म्हणून आजही आपण जे परिमाण करतो मोटरसाठी किंवा गतीसाठी ते काय करतो? हॉर्स पॉवर करतो. त्या पद्धतीचे घोडे, तेवढा मोठा रथ होता. म्हणजे तो असा रथ आणि असे ते घोडे होते की 1400 किलोमीटर अंतर केवळ 10 मिनिटात जातील. या पद्धतीचा रथ, या पद्धतीचे घोडे ते जुंपले आणि जुंपल्यावर जे ते निघाले 10 मिनिटात द्वारका. आणि द्वारकेला त्या दिवशी तुम्हाला सांगतो एकादशी होती ना, तर एकादशीच्या दिवशी भगवंताचं प्रासाद मंदिर कधीही बंद होत नसे. भगवंत कधीही निजायला जात नसत, कायम दर्शनासाठी. बरं, त्या दिवशी कोणाला अडकावंही नाही, कोणीही यावं, दर्शन करून जावं, कोणी काहीही मागावं आणि भगवंतानं ते पुरं करावं. आणि नकुल या द्वारकेला पोचलाय आणि हळूहळू त्या भगवंताच्या मंदिर प्रासादाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केल्याबरोबर भगवंताला दिसले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. गोपाळ कृष्ण भगवान की. आणि जसा नकुळ त्या परमात्माला दिसला, त्या काय केलं गोपाळ कृष्णानं? स्वतःच्या बायको म्हणजे रुक्मिणीकडे तोंड देणं, कानात कुजबुज 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 करायला लागला. तोपर्यंत नकुळ जवळ यायला लागला. रुक्मिणी म्हणते, अहो तुम्हाला सांगायचं काय? काय तुम्ही काहीतरी बोलताय, काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काहीच ऐकू येत नाहीये. काही ऐकू येत, तू काही बोलू नको. तो नकुळ येतोय ना, म्हणे हो येतोय. त्याला असं दिसलं पाहिजे की मी तुझ्याशी बोलण्यात गरका, तू फक्त मान हलव. तर ती मान हलवायला लागली. हे काहीच बोलत नव्हते, नुसतं ओठ हलवत होते. आणि नकुळ आलाय, नकुळानं नमस्कार केला. त्या नकुळाकडे लक्षही नाही परमात्म्याचं. सगळेजण येतात आहेत, दर्शन करतात आहेत, जातात आहेत, येतात आहेत, दर्शन करतात, जातात आहेत. 5 मिनिटं थांबला आणि नकुळ म्हणाला, अहो महाराज, कृष्णा, लक्ष नाही वाटते तुझाच. अच्छा अच्छा अच्छा, नकुळ का? बरोबर बरोबर, बोल 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 बोल. काय 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 आज साधन द्वादशीचं व्रत आहे आणि त्या साधन द्वादशीच्या व्रताला मुख्य अतिथी म्हणून तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी मिळालं, तुम्ही चला. म्हणे कुठे? म्हणे हस्तिनापुरात. हस्तिनापुरात कोणाकडे? म्हणे पांडवांकडे. म्हणजे आमच्याकडे. कोण पांडव? अरे आता नकुल ओळखलं. आता पांडव? अरे तुझ्यासारखे 1000 पांडव आहेत माझ्याकडे. गोपाळ कृष्ण म्हणतात, तुझ्यासारखे 1000 पांडव? असं काय करता कृष्ण? काही चुकलं का आमचं? अरे धर्म वाट बघतात आहेत तुमची, तुम्ही चला. विसरलात का तुम्ही पांडवांना? ज्या पांडवांचं तुमच्याशिवाय पान हालत नाही.
जे पांडव तुमच्या हृदयास ज्यांचं कायम स्थान आहे त्या पांडवांना आपण विसरला. आणि असं म्हटल्यावर गोपाळकृष्ण म्हणाले, शिलेदार कोण आहे याच्या कालाय म्हणे हा, इतकी ओळख दाखवता म्हणजे याला काहीतरी भरपूर पाहिजे, याला जे पाहिजे ते द्या, आज एकादशी आहे काही काळजी, जा 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 म्हणे तुम्ही तिकडे जा तिकडे जा. आणि असं म्हटल्याबरोबर नकुळाला इतकं वाईट वाटलं की आपण आलोय, आपली क्षणभर ओळख दाखवून विसरला हा. आणि शिलेदार म्हणतात काय हवं ते सांगा. काही बघितलं नाही, आपल्या रथात बसला, पुन्हा आपल्या हस्तिनापुरात आला आणि खाली मान टाकलेली पाहिल्याबरोबर धर्मराज म्हणाले, याला लस मिळालेली दिसते, पण नरेना हात याला इंजेक्शन मिळालं. सहदेवाची तीच हालत, सहदेव जाऊन आलेत. आणि सहदेव जाऊन आल्यानंतर सहदेवाची पण अवस्था ती पाहिल्यानंतर धर्मराज म्हणाले, अर्जुन हे काय चाललंय, काही कळत नाही मला. मी सांगत होतो की त्या कृष्णाला तुम्ही असं समजू नका की आपण बोलवलं तेव्हा तो येईल, काहीतरी कर, काही काळजी करू नका दादा. मला माहिती आहे माझ्याशिवाय कृष्ण येणारच नाही, येणारच नाही. आत्ता जातो आणि माझं नाव विसरलात का तुम्ही. म्हणजे मम नाम विजय ऐसे, काय नाव आहे म्हणे माझं, मम नाम विजय ऐसे, विजयी हो निसाच श्री हरिला. आणि न निश्चित येथे करीन आता सिद्ध मैत्री सख्याला. मित्र आहे ना तो माझा, आता जातो आणि आता येतो. नाही म्हणाला, 1-1.25 तास निघून गेला. अरे जा 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 लवकर जा आणि त्याला आमंत्रण देऊन ये. पण अर्जुन निघाला आणि अर्जुन निघाला, रथ येऊन पोचला आणि मंदिराच्या पायऱ्या चढण्याच्या आतच त्या कृष्णचंद्राने बघितलं की येता पाहुनी येता पाहुनी अर्जुन नयन, येता पाहुनी अर्जुन नयन, कांते शिवदे रथांग पाणी, कांते शिवदे रथांग पाणी. माझा सुभक्त एक निर्वाणी, माझा सुभक्त एक निर्वाणी, पाहत से मगला माझा. चल 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 रुक्मिणी, एक क्षण थांबायचं नाही आपल्याला आता. माझा सुभक्त एक निर्वाणी, पाहत से मगला. अरे तो माझा मुकुट कुठे, माझा पंचा कुठे, अगं तू काय इथे बसली आहेस रुक्मिणी, चल म्हणतोय तुला. तुला तयार व्हायला बाई फार वेळ लागतो. आता एक क्षण मला थांबायचं नाहीये, तुझी तयारी जाऊ दे, आधी चल. म्हणून त्या सिंहासनावरनं त्या रुक्मिणीच्या हाताचा हात धरला तिचा आणि धावत निघाला. आणि धावत निघाल्याबरोबर अर्जुन म्हणतोय, हो या या या, आरामात या, आरामात या, आहे आहे माझा रथ आहे, इतकी काही गडबड करण्याची गरज नाही, चल 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 म्हणता 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 अर्जुन म्हणाला, बघा मी आल्याबरोबर कसा कृष्ण स्वतः धावत आला. आणि अर्जुन इकडून पायऱ्या चढतोय आणि तिकडनं भगवंत उतरतात. तुम्हाला सांगतो अंगाचं वारं देखील लागणार नाही इतक्या लांबनं ते प्रभू उतरले. आणि दारुका, ए दारुका लवकर ये. दारुका आला, त्यानं रथ सिद्धच होता आणि त्या रथामध्ये चढले, रुक्मिणीला रथामध्ये घेतलं आणि भरधाव तो रथ निघाला. तो अर्जुन बघायला लागला, माझा रथ होता, माझ्याकडे बघितलंही नाही, माझ्या रथात बसलेही नाही आणि निघून गेले, मला सांगितलंही नाही कुठे चाललोय म्हणून. दारुका म्हणतो, हो भगवान ठीक आहे मी जातो, पण जायचं कुठे. अरे कुठे नाही, समोरच्या दारातनं घेऊन जा, मागच्या दारातनं आतमध्ये आण. तो अर्जुन आहे ना म्हणून म्हणे. आणि तसं झालं, तो रथ निघून गेला, राहिला केवळ धुराळा, सगळीकडे धूर 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 झाला. आणि मान खाली घातली त्या अर्जुनानं, आपल्या रथात बसला. नाही म्हणाला 2:30-3चा सुमार झाला रात्रीचा. आणि हस्तिनापुरात आल्यावर तुम्हाला सांगतो की योगानं किंवा उपासना करून योगाची जितकी मान खाली जाणार नाही तितकी मान त्याची खाली गेली आणि आपल्या स्वतःच्या छातीला लागली. लक्षात आलं की जे झालं ते लक्षात आलं. काय झालं रे अर्जुना, काय झालं, काय झालं दादा. ते जे 2 जण होते त्यांच्याशी निदान बोलले तरी.
पण मला मजला वंचियले श्रीहरीने मजला वंचियले श्रीहरीने मजला वंचियले श्रीहरीने. असं का वागले दादा ते मला कळत नाही. काही चुकलं का रे आपलं? मजला वंचियले श्रीहरीने मजला कपटतयाचे नाही उमगले कपटतयाचे नाही उमगले मजला वंचियले मजला वंचियले. लटकी माया प्रेम ही लटके लटकी माया प्रेम ही लटके साच मला हे मृगजळ गमले साच मला हे मृगजळ गमले मजला वंचियले श्रीहरीने मजला वंचियले श्रीहरीने मजला वंचियले. नाही आलं तुमच्या तिघांकडून तो काय तुम्ही एवढे सगळे भाऊ असून काय फायदा त्याचा? नाही फायदा काय त्याचा? तुम्ही सगळे भाऊ असून मला जर माझा कृष्णचंद्र इथे येत नाही मी जाऊ शकत नाही कारण मला बघायची सगळी व्यवस्था काय करू मी आता? असं म्हटलं. अर्जुनाचा गर्व पूर्ण गेला नव्हता. अहमची जी बाधा आहे ती किंचित शिल्लक होतीच. अर्जुन म्हणाला काय म्हटलं दादा एवढे सगळे भाऊ असून एवढे सगळे आम्ही तिघच गेलो अजून भीम शिल्लक आहे तुम्ही शिल्लक आहात. तुम्ही दोघं गेलात का? तुम्ही दोघं गेल्यानंतर जर तो आला नाही मग मला सांगा. बरं 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 कळलं तुला काय बोलायचं आहे ते. हा कोण आहे? त्या भीमाला आवाज द्या. आणि भीमाला आवाज द्यायला लोक घाबरतच गेले कारण भीम जर उठला आणि त्यानं जर का हात आजूबाजूला केले एखादा जर सेवक आला तर दबूनच मरायचा. म्हणून लांबनं 10 फूट लांबनं आवाज देतात भीम दादा तुम्हाला धर्मराजानं बोलवलं धर्मराजानं बोलवलं. धर्मराजाचं नाव आधी घेतात मोठ्यानं घेतात आणि धर्मराज बोलवतं एवढं ऐकलं भीम उठलेत. म्हणजे काय धर्मराज बोलवतात ठीक आहे आलोच. धर्मराजाजवळ आले. धर्मराजाने नमस्कार केला. म्हणजे काय झालं दादा काय झालं काय? म्हणे साधन द्वादशीचं व्रत आहे करायचंय. सहस्त्र ब्राह्मण जेवायला घालायची आहेत आणि सहस्त्र ब्राह्मण जेवायला घालायची आहेत म्हणून सगळ्यांना निरोप पण गेलेत. ब्राह्मण आणि आपण निरोप दिलेत पण मुख्य पान आता ठेवायचं आहे. पण इतका वेळ होता आता सूर्योदयाला वेळ होईलच काही वेळामध्ये काही अवधी राहिलाय. पण अजून अर्जुन गेला नकुल गेला सहज पण कोणी त्या या गोपाळ कृष्णाला आणू शकलं नाही. म्हणे तू जा हरकत नाही मी जातो मी घेऊन येतो पण मला सांगा आता किती वेळ राहिला? म्हणे काहीच वेळ राहिला. जेवायला हस्तिनापुरात जसा काही वेळ नव्हता तसा इथेही काही वेळ राहिलेला नाहीये काळजी करू नका. इथे वेळ झालेलीच आहे तिथली वेळ होतच आलेली आहे. म्हणे तू काही कर पण कृष्णाला घेऊन ये. म्हणे आत्ता आणतो कृष्णाला तुम्ही काळजी करू नका आधी स्वयंपाकाची तयारी करा. म्हणजे स्वयंपाकाची तयारी ते आल्याशिवाय कशी करणार तुम्ही? म्हणजे आपण अतिथींना बोलवायचं आणि त्यांच्यासमोर फोडण्याचा वास द्यायचा का त्यांना? नाही. असं कसं होईल? म्हणजे काय होईल की त्या अतिथीचा भूकबळी आणि स्वयंपाक केलाय त्याचा भाताचा काकबळी एकच. तो काकबळी द्यायचा एकाच वेळेस करायचा का? ते सिद्धता करा. 400 आचारी सिद्धतेला लावले. बरं फोडण्या झाल्या. आधनं आधी ठेवलेले होते. आधनं म्हणजे आता कळत नाही. आधनं म्हणजे गरम पाणी. मी एका ठिकाणी आधनं सांगितलं गरम पाणी एका भांड्यात ठेवलं. ते म्हणे बुवा आंघोळ करायची असते का त्याने? म्हटलं तूही कर तुझ्या पितरांनी करायची असते. पंढरीना सगळं ठेवलं आणि आता ताटं घ्या पानं घ्या बरं ते सांगतात. भीम सांगतात मी आत्ता आलो म्हणून भीम आपल्या कक्षात निघून गेले. सगळी सिद्धता झाली. पानं घेतले. ब्राह्मण आलेत. ब्राह्मण
आपल्या आपल्या जागेवर बसले. मुख्य जे गोपाळकृष्णाचं अतिथीचं जे पान होतं ते मधोमध ठेवण्यात आलं. ते आता गोपाळकृष्ण येतील आणि आता काकुळतीला आले धर्मराज. सगळं झालंय पण अजून हा गेला नाही. हे 2 जण गेले होते, 3 जण गेले होते, एवढा वेळ लागला. आता काही वेळातच सूर्योदय होणार. काय करावं? अरे 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 भीमा, आता जर तो कृष्णचंद्र आला नाही तर एवढ्या सगळ्यांसमोर मला मान खाली घालावी लागेल. म्हणे भात वाढलंय का? अशी जुनी पद्धत अशी आहे की भात हा सगळ्यात शेवटी शिजवायचा असतो आणि वाढायचा पहिले असतो, म्हणून तो शेवटी शिजवायचा. पण आता हल्ली चालत नाही. हल्ली सगळ्यात पहिले कुकरच्या शिट्ट्या, त्यानंतर मग पोळ्या आणि उजव्या हाताला भाजी. त्याच्यामुळे सगळं एकत्र, म्हणजे तो इतका थंड झालेला भात आपल्या पानामध्ये पडतो. पण तसं नाही, गरम भात वाढायचा असतो, म्हणून सगळ्यात शेवटी जे लावायचं तो भात लावायचा. म्हणजे भातही झाला आणि मी अन्नशुद्धी घेऊन उभा आहे. सगळेजण ब्राह्मणाला काय करावं? आता आलो म्हटल्याबरोबर जो भीम आहे तो वळला. 4 गडवे अंगावर घेतले, ओला पंचा काढला, कोरडा पंचा नेसला, आपली विजयी गदा हातात घेतली आणि विजयी गदा हातात घेऊन त्या भोजनाच्या ठिकाणी आला. आता भोजनाच्या ठिकाणी विजयी गदा घेऊन आल्यानंतर जे नवीन ब्राह्मण होते ना, ते इतके घाबरले. तुम्हाला सांगतो, त्यांना वाटतं की आपल्याला दक्षिणा म्हणून गदेचा मार दिसतो. अर्धे तर बेशुद्धच व्हायला आले होते. त्यांना जागं केलं आणि काहीतरी कर. अरे कधी येईल आणि असं म्हटलं. तुळशी वृंदावनाच्या बाजूला भीम उभे राहिले. ती विजयी गदा हातात घेतली आणि अंगन में तब जाकर प्रभु के, अंगन में तब जाकर प्रभु के मन मोहर रहे ध्याना. अपने हाथ के गदा जोर से फेंक दियो आसमाना. राम साधो जे राजा राम कहो. ती गदा जी घेतली आणि गर 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 ती गदा फिरवली आणि त्या गदेला असा वेग दिला की उंच आकाशात ती गदा गेली. आणि गदा गेल्यावर काय केलं त्यानं? मान खाली घालून उभे राहिले आणि म्हणतात, कृष्णा द्वारकेकडे तोंड केलं. ही गदा माझ्या मानेवर, माझ्या डोक्यावर पडण्याच्या आत जर तू आला नाहीस तर संपला भीमावतार. हा भीमावतार संपला, हे लक्षात घे. आणि ती गदा फेकली आणि आता ती गदा जर खाली आली तर पुन्हा हा भीम दिसणार नाही. म्हणून तिथे असणारे 1000 ब्राह्मण, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्म, कुंती, द्रौपदी सगळ्यांनी द्वारकेकडे तोंड केलं आणि लाज तुला यदुराया रे माझे, लाज तुला यदुराया. कृष्णा, आमच्यासाठी नको येऊ, पण हा भीमावतार संपणार नाही असं जर तुला वाटत असेल तर ये. म्हणून त्या बिनतारी संदेश त्या द्वारकेला जाऊन धडकला. आणि द्वारकेला जाऊन धडकल्याबरोबर तुम्हाला सांगतो की विनविणी बहुवयसी ऐकता देव राणा आणि कळवळून म्हणतो जाहला नित्य राणा. शिरी मुकुट कशाचा वस्त्र ही सावरेना आणि लगबग बहु झाली देह ही आवरे. स्वतःच्या देहाचं भान नाही. मन पवना टाकुनी राजा द्वारावतीचा मनाईपेक्षा वेग घेतला, गरुडाला बाजूला केलं आणि येऊन तिथं प्रगट झाला गोपाळ कृष्ण भगवान आणि अर्जुनाला बाजूला केलं. अर्जुना, काय हे वेड्यासारखं, काय गदा फेकतो, मरतो, काय करतो? अरे आली असती, तुझ्या मानेवर पडली असती, डोक्यावर पडली असती तर. भीम हसला. भीम म्हणाला, ज्या गदेला मी असा वेग दिलाय म्हणे, ती आता गदा सध्या गेली आहे मंगळावर. ती मंगळाला घालील प्रदक्षिणा आणि मंगळाला प्रदक्षिणा घातल्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत ती खाली येईल. पण नरीनाथ अरे लेका, म्हणजे मला फसवलंच म्हणे, तू मला फसवलंच असं म्हटल्यावर पाय धरले होत्या भीमान. प्रभो, तू मला फसवणार तो कोण फसवणार? सहस्त्राक्षा सहस्त्रपात. या पृथ्वीतली गोष्ट कुठे, या ब्रह्मांडातली गोष्ट कुठे, काय ठेवली आहे
तुझ्या नजरेतनं कशी काय चुकेल? तुला काय माहिती नाही का की ही गदा मंगळावर गेली, उद्या येईल म्हणून? पण तू आला. भगवंत असले मी आलो तुझ्यासाठी. याचं कारण काय आहे भीमा? की ज्यावेळेस तू गदा फेकली त्यावेळेस तुझा तूही राहिला नाही, तुझा देहही तुझा राहिला नाही. मम, माझं आणि अहम हे ज्या क्षणाला तू विसरला त्या क्षणाला मला येणं क्रमप्राप्त झालं. आणि म्हणून मला तुझ्यासाठी जो भक्त अहम विसरतो, त्या अहम विसरलेल्या भक्तासाठी मला त्याच्यासाठी यावंच लागतं. तोच धागा त्या भीमानं ओळखला आणि भीमानं ओळखला. आनंद झाला सगळीकडे. अर्जुनाच्या लक्षात आलं, भीमाचा अधिकार तिघांच्याही लक्षात आला. माना खाली घातला, माफी मागितली आणि आनंदानं साधन द्वादशीचं व्रत पार पडलं. हे कशामुळे शक्य झालं? एकच जे समर्थ म्हणतात की ज्याला त्या भगवंताचं दर्शन करावं असं वाटत असेल तर त्याने एकच करावा की अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना, जिणे मक्षिका भक्ती जाणीते. गोपाळ कृष्णाच्या चरणी अर्पण करू. झाले कीर्तन रंगे वाजवा कर टाळे, नाव घोषे पातळा हो हो. येथे कल्याण साम्राज्य सुखराशे, ओवाळा ओवाळा राघोबा. कालिय गमना पक्षे गमना तुझेच ओठेना, कालिय गमना पक्षे गमना तुझेच ओठेना. वृंदावन संचार अभिनव नवनित चोरा नटवर दाखव तव प्रीती, कुसुमित कानन रंजित मंद शीतवदना तव धाम. कालिय गमना गमना तुझे सौखीना, कालिय गमना गमना तुझे सौखीना. वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू तुझे शिष्य वर वाचविले तू अशी राखलीला. कसे सख्याने तुला दाखवू विकल मनाचे घाम. कालिय गमना गमना तुझे सौखीना, कालिय गमना गमना तुझे सौखीना. नीलमकुंडल नीलमकुंडल नीलकमल नयने, श्यामल यमुना निर्गुण सगुणा श्यामल तव चरणी. देव श्री गोपाळा तव तर यतित जीवाला पा. कालिय गमना गमना तुझे सौखीना, कालिय गमना गमना तुझे सौखीना, तुझे सौखीना, तुझे सौखीना. गोपाल कृष्ण भगवान कर्पूर गौरम करुणावतारम संसार
संत सद्गुरु ताई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। स्वाध्याय परिवारामध्ये आमचे परम पूजनीय दादा यांचं एक वाक्य आहे, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो। व्यवहार असो किंवा परमार्थ असो, मी आणि माझं गेलं पाहिजे। बुवांनी खूप सुंदर कीर्तन केलं। आपण सर्वजण प्रार्थना करूया, रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहम भाव छेदोनी टाकी दिनाचा, जनी बोलती दास या राघवाचा, परी अंतरी लेश नाही तयाचा। मी श्री गोपालकृष्ण मंदिराच्या विश्वस्तांना विनंती करतो की आदरणीय बुवांचा त्यांनी सन्मान करावा, गोपालकृष्णाचा आणि संत सद्गुरु ताई महाराजांचा प्रसाद त्यांना द्यावा। सगळ्यांचं पोट भरलेलं आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत सद्गुरु ताई महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। संध्याकाळचा कार्यक्रम ठीक 4 वाजता अमृत वक्ता श्री विवेकजी घळसासी यांचं प्रवचन होईल। सर्वांना विनंती आहे, आपण वेळेवरती उपस्थित राहावं।